पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडला जातो, मात्र सध्या याची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब झाली आहे। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून इथे प्रवास करावा लागतोय। या महामार्गावरील वाढते अपघात, वाहतूक कोंडी आणि प्रवासाला लागणारा भयंकर वेळ यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा आता तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्येची गंभीरपणे दखल घेतली आणि आता या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर ओव्हरलेइंगद्वारे दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पुणे सोलापूर महामार्गाचं राज्यासाठी असलेलं महत्त्व, रस्त्यांची बिकट अवस्था आणि आता सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाबद्दल संपूर्ण माहिती सविस्तररित्या जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेची, उद्योगांची, शेतीची आणि लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची जीवनवाहिनी हा रस्ता मानला जातोय। मात्र गेल्या काही दिवसांपासून या महामार्गाबद्दलच्या तक्रारी वाढल्या, त्यामुळे या खराब झालेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। त्यामुळे सध्या पुणे ते इंदापूर आणि इंदापूर ते सोलापूर अशा 2 टप्प्यामध्ये रस्ता दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। या कामासाठी ओव्हरलेइंग पद्धतीचा वापर केला जातोय। ही पद्धत केवळ खड्डे बुजवण्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण रस्त्याच्या पृष्ठभागाचं नूतनीकरण करण्यासाठी सुद्धा वापरली जाते। त्यामुळे भविष्यात हा रस्ता अधिक मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित राहणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। दरम्यान या कामामध्ये डीबीएम म्हणजेच डेन्स बिट्युमिनस मॅकेडम या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि या तंत्रज्ञानामध्ये रस्त्यावर नवीन डांबरी थर टाकला जातो। त्यामुळे रस्त्याची पकड ही अधिकच मजबूत होते आणि पावसाच्या पाण्यामुळे होणारं नुकसान सुद्धा कमी होतं। पारंपरिक पद्धतीप्रमाणे केवळ खड्डे बुजवण्याऐवजी या प्रक्रियेमध्ये खराब झालेल्या रस्त्याच्या थराची पुनर्बांधणी केली जाते। त्यामुळे रस्त्याचं आयुष्य सुद्धा अधिक वाढण्यास मदत होते आणि भविष्यात वारंवार रस्त्याची दुरुस्तीची गरज सुद्धा ही लागत नाही। दरम्यान याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापक अभिजित आवटे यांनी म्हटले की पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता ओव्हरलेइंगचं काम सुरू करण्यात आलंय। डीबीएम मुळे रस्त्याचा दर्जा हा वाढणार आहे आणि याचा थेट फायदा वाहन चालकांना होणार आहे। शिवाय वाहतूक सुधारेल आणि याचबरोबर अपघाताचा धोका सुद्धा कमी होईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय। आता या महामार्गाचं महत्त्व आपण लक्षात घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे याचबद्दल बोलायचं तर हा रस्ता पुण्यासारखा आयटी, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं शहर आणि सोलापूर सारखं व्यापारी, कृषी आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचं असणारं शहर यांना जोडणारा हा महामार्ग राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा आधार मानला जातोय। दररोज हजारो प्रवासी, मालवाहतूक करणारे ट्रक, खाजगी वाहनं आणि एसटी बस या मार्गावरूनच धावत असतात। त्यामुळे या महामार्गाचं महत्त्व केवळ वाहतुकीपुरतं मर्यादित नाहीये, तर राज्याच्या आर्थिक चक्राला गती देणारं हे एक महत्त्वाचं माध्यम मानलं जात आहे। शिवाय पुणे परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये तयार होणारा मोठ्या प्रमाणातील औद्योगिक माल याच महामार्गावरून सोलापूरसह दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये पोहोचवला जातो। दुसरीकडे सोलापूर, दौंड, इंदापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादनं पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। ऊस, धान्य, डाळी, फळं आणि भाजीपाला अशा कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक याच मार्गावरून केली जाते। त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहणं हे राज्याच्या व्यापार आणि कृषी व्यवस्थेसाठी सुद्धा तितकंच गरजेचं आहे। दरम्यान प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने सुद्धा हा महामार्ग तितकाच महत्त्वाचा मानला जातोय, कारण शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय उपचार किंवा अन्य कारणांसाठी दररोज हजारो नागरिक पुणे आणि सोलापूर दरम्यान प्रवास करतात। याशिवाय पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट यांसारख्या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे। आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळामध्ये सुद्धा लाखो वारकरी याच मार्गाचा वापर करतात। त्यामुळे या महामार्गाची स्थिती चांगली असणं ही केवळ सुविधा नसून एक गरज सुद्धा मानली जाते। मात्र गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती। अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते। वाढती वाहतूक, जड वाहनांचा ताण आणि बदलत्या हवामानामुळे रस्त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून इथे प्रवास करावा लागत होता। विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा प्रवास धोकादायक सुद्धा ठरला होता। अनेक ठिकाणी वाहनांचा वेग कमी होत असल्याने वाहतूक कोंडी ही निर्माण होत होती। पुणे सोलापूर प्रवासासाठी लागणारा वेळ सुद्धा त्यामुळे वाढला आणि रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने लहान मोठ्या अपघातांच्या घटनांमध्ये सुद्धा ही वाढच होत गेली। दरम्यान स्थानिक नागरिक, वाहन चालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि प्रवाशांना
नागरिकांकडून सातत्याने याबद्दल तक्रारी सुद्धा केल्या जात होत्या। अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या समस्येची गंभीर दखल घेतली आणि सध्या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या मदतीने काम केलं जातंय। काही भागांमध्ये वाहतुकीसाठी एकेरी मार्ग त्यामुळे ठेवण्यात आलाय आणि त्यामुळे वाहन चालकांना काही प्रमाणात तात्पुरता त्रास हा सहन करावा लागतोय। मात्र सध्या जरी हा त्रास सहन करावा लागत असला तरी दीर्घकालीन दृष्टीने हे काम सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं सुद्धा मानलं जातंय, कारण रस्त्याची गुणवत्ता सुधारल्यानंतर वाहनांचा वेग वाढणारे, प्रवासाचा वेळ कमी होणारे आणि इंधनाची बचत सुद्धा मोठ्या प्रमाणावर होईल। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघाताचं प्रमाण कमी होण्यासाठी सुद्धा यामुळे नक्कीच मदत होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे संपूर्ण काम 26 जून पूर्वी पूर्ण करण्याचं सुद्धा उद्दिष्ट ठेवलेलं आहे। म्हणजे पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करण्यावर भर दिला जातोय, कारण पावसाळ्यामध्ये खराब रस्त्यांमुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वेळेत काम पूर्ण झाल्यास नियमित प्रवास करणारे नागरिक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला याचा मोठा दिलासा मिळणार आहे। आणि म्हणूनच पुणे सोलापूर महामार्गावरील ही दुरुस्ती केवळ रस्ते सुधारण्यापुरती मर्यादित नाही, तर राज्याच्या आर्थिक गतीला बळ देणारी महत्त्वाची पायाभूत सुधारणा मानली जाते। कारण सुरक्षित आणि वेगवान महामार्ग म्हणजे उद्योगांना गती, शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास मिळतो। त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील हे सुरू असलेलं ओव्हरलेइंगचं काम लाखो वाहन चालकांसाठी आणि राज्याच्या विकासासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय सुद्धा मानला जातोय आणि हे चित्र सध्या आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतंय। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या प्रकल्पाच्या माहितीसह। तोपर्यंत तुम्ही कट्टुकटला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा।